कुठे चालली आहे तू? माझी मदत कर. आई तुम्ही माझा हात सोडा, मी ताईंना पाठवून देते. दुसरं कोणी कशाला? तूच तयार करशील मला. अन तुझा नवरा वाईट आहे, अपराधी आहे म्हणून तर पकडून घेऊन गेले ना त्याला. अन आता अपराधी आहे, कुठं बी गोळी मारून टाकतील ना त्याला. विषय संपला. मग होशील ना तू विधवा. आई माझा हात सोडा तुम्ही. अगं झाली तर झाली विधवा, मला सजायला मदत तर कर. करते आई तुम्ही माझा हात सोडा आधी. मदत तर कर माझी. आई अगं मला सजायला मदत कर. चल आधी. आई माझा हात सोडा. मदत कर माझी. तू आता का रडती आहेस? तुझा नवरा मरू तर दे आधी. एकदा नवरा मेला तुझा, तू विधवा बनली की मग तेव्हा रड ना. पण त्याआधी मला सुहासिनी बनव. माझी मदत कर. आई माझा हात सोडा. आई अगं आधी सजव मग सोडते. आई माझा हात सोडा. सोडते मी. आधी माझं एक काम कर मग सोडते मी. आई माझा हात सोडा. सोडून देईन सोडून देईन. लक्ष्मी ताई, करुणा ताई. ताई आई काय करताय तुम्ही? किती कामचोर आहेस ना तू. मी तुला सांगितलं ना मला सजवायला. तर रडत बसली तू. नटव मला कळतंय? आई सोडा रमाचा हात. हात सोडा आई रमाचा. रमा आई, रमा का रडत होती? सांगा आई, का रडत होती ती? काय झालं? आता तू सांग, मी का रडत होती? सांग. नाही माहित ना? मग ती का रडत होती हे तिला जाऊन विचार. मला नको विचारू. जा. अशी तर खूप मज्जा येते हाय हे येडेपणाचं नाटक करून. असं झालं तरी काय रमा? काय झालंय रमा? काय झालंय? तू रडत काय आहेस? काय आई असं काय बोलले जे तू आम्हाला नाही सांगू शकत? गप्प बसता रमा. आई भीम भाऊंबद्दल काही बोलल्या का? ताई रमा शांत हो रमा. याचा अर्थ आई भीम भाऊंबद्दलच काहीतरी बोलल्यात. पर रमा तू तर ओळखतेस ना आईला. अन आता तर त्यांची तब्येत अशी बी ठीक नाही. गप्पस रमा. अन आईचं गोष्ट मनावर नको घेऊस. आणि राहिला प्रश्न भीम भाऊंचा, तर ते जिथं बी असतील सुखरूप असतील. तू काळजी नको करू रमा. नको रडू. रमा शांत हो ग. चल डोळे पुस. आलाच भीम. चल.
मग काय झालं? तू का रडतेस? काही झालंय का? हा? ये रमा, हे काय नाटक आहे? जिजाबाईचं लग्न होणार आहे आणि तू रडगाणं सुरू केलं? अहो, या जिजाबाईंचा आनंद कोणाच्यानंच बघवत नाही ना हो. ते तर बरं झालं की ते बिचारी येळ झाली आणि त्याच्यामुळेच का असे ना कमीत कमी काहीतरी तिच्या हिशोबाने बोलतात हे लोक. कोण येडं झालंय हाय? कोणी बी नाही, बस असंच म्हणत होते. बरं, मग मला सांगा कशी दिसतेय मी? सुंदर दिसतेय ना? सांगा सांगा, सुंदर दिसतेय ना मी? अगदी नवरीवाणी. बघा 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 कशी दिसतेय मी. कशी दिसतेय मी? खूप सांगा ना छान दिसतंय जिजाबाई. हा, लय चांगली दिसत आहे. हो जिजाबाई, खूप छान दिसताय. अना, माझा नवरदेव कुठे आहे? माझा नवरदेव कुठे आहे? माझा नवरदेवाला बोलवा लवकर. माझा नवरदेवाला बोलवा लवकर. माझा नवरदेव कुठे आहे? अहो बोलवा ना माझ्या नवरदेवाला. बोलवा लवकर. कुठे आहे माझा नवरदेव? जा आणि माझ्या नवरदेवाला बोलवा लवकर. जा ना कोणीतरी. माझा नवरदेव कुठे आहे? जाबाई, अजून किती खालच्या थराला जाशील? किती? दादा, बाहेर जिजाबाई बोलवते. मीरा, तुला खूप सगळ्या औषधी वनस्पती माहिती आहेत ना? एखादी तरी सांग. मरून जायचं आहे मला. आता काय बी सहन होत नाहीये. दादा, असं कसं बोलताय तुम्ही? तुम्हाला तर माहित आहे ना, जिजाबाईची मानसिक अवस्था बरी नाही. ती अजून काही वाढवा करेल त्याआधी तुम्ही चला बाहेर. मीरा, माझ्या आयुष्यात सगळ्यात वाईट झालं ते भीमाबाईचं मला सोडून जाणं. जेव्हा ती मला सोडून गेली होती तेव्हा मला खूप दुःख झालं होतं. खूप. एवढं दुःख झालं की त्यावेळी असं वाटायचं की माझ्या आयुष्यात याच्याहून काही वाईट नाही होणार. पण जसा जसा वेळ गेला तसा तिची कमतरता माझ्या आयुष्यात वाढतच गेली आणि त्या कमतरतेच्या शांततेनं हळूहळू माझ्या आयुष्याला व्यापून टाकलंय. मीरा, योग्य जोडीदाराचं असं मध्ये सोडून जाणं चांगलं नसतंय. आज भीमाबाईची खूप आठवण येते आहे. खूप. कदाचित तुमचे अश्रू बघून भीमाबाई परत आली असती, पण असं तर होऊ शकत नाही ना दादा. जर तुम्ही बाहेर नाही गेलात ना
तर ती बाई माहित नाही बाहेर काय तमाशा करत. दादा, आयुष्य असंच असतं दादा. कधी आनंद, कधी दुःख, कधी त्रास, कधी संकट. आयुष्य जे आपल्याला पदरात टाकते ते स्वीकार तर करावंच लागेल. बाहेर बाहेर भीम सुद्धा येऊन उभा राहिलाय. तुम्हाला दुःखी बघून तो किती दुःखी होईल. त्याला आता कसं वाटत असेल मी विचार बी करू शकत नाही. भीम आला आहे. भीम का आला आहे आणि त्याच्या समोर लग्न? नाही मीरा, नाही, हे चुकीचं आहे. खूप वर्षापूर्वी जेव्हा मी जिजाबाई सोबत लग्न केलं होतं तेव्हा सुद्धा त्याला वाईट वाटलं होतं, त्याला दुःख झालं होतं. आणि आज परत तेच. माहिती नाही मी त्याच्या समोर हे सगळं करू शकेल की नाही, पण या जिजाबाईच्या हट्टापुढे मी काय बी करू शकत नाहीये. ठाऊक आहे मला, समज बघत आहे मी. आता तुम्ही बी काही नाही करू शकत आणि मी बी काही नाही करू शकत. दादा, बाहेर ही बाई जास्त तमाशा करेल. त्याच्या पहिले तुम्ही जाऊन कपडे बदलून घ्या. जिजाबाई, बघा बघा, आला तुमचा नवरदेव. ही म्हातारी नेहमी आमच्या आजूबाजूला का फिरत राहती? जिजाबाई, म्हातारी नाही हाय ती, माझी आई हाय. गप्पा बस. नवरी सोबत हुज्जत घालती? येडी बिडी आहे का? आता तुम्ही आणि मी एकमेकांना वरमाळा घालायची. अहो, मला वरमाळा आणून द्या की. जा 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 लोक. लवकर घेऊन या. द्या लवकर द्या. तुम्ही बी घ्या. 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 आता तुम्ही जा आणि समद्यांना फुलं वाटा. आम्ही दोघं जेव्हा एकमेकांना माळा घालू ना तेव्हा समदे आमच्यावर फुलं उधळा. जा वाटा लवकर.
आधी मी वरमाळा घालते हा? हा? आता आता तुम्ही माळा घाला. घाला की. घाला माळा घाला. घाला. घाला ना. भीमनं आपल्यावर फुलं नाही उडवली. त्याला सांगा फुलं उडवायला. जिजाबाई असू दे ना. सांगते ना, त्याला सांगा फुलं उधळवायला. नाहीतर समद्यांना खरं खरंच सांगून देईल. भीम फुलून उडव. बाबा, तुमच्या लग्नाला आधी सुद्धा हरकत होती आणि आता सुद्धा आहे.